अँड मॅन ऑफ द मॅच गोज टू गुजरात टायटन्सची फिल्डिंग. तर पहिले तर तुझं कौतुक, कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर द RCB. आणि म्हणजे जे तू प्रेडिक्ट केलं होतंस, ऍक्च्युली तू प्रेडिक्ट केलं होतंस किंवा मी प्रेडिक्ट केलं होतं, तसं दोघांसारखं काहीच नाही झालं, की कोणीच म्हणजे ती टफ नाही झाली बेसिकली. हो ना, म्हणजे एकदम वन साइड आहे. फ्रँकली RCB जिंकल्याचा मला जेवढा आनंद आहे ना, पण मॅच खूपच बोरिंग झाली. म्हणजे शेवटी तर कशाला चाललंय, डिक्लेअर करा असं चाललं. म्हणजे ते मी येतो त्या मुद्द्यावर की शेवटी काय चाललं होतं. पण म्हणजे तू म्हणाल तसं की अजिबातच क्वालिफायर किंवा असं आपल्याला जे वाटलं होतं की GT काही कमी नाहीये आणि RCB, पण ते परत एकदा तोच मुद्दा की गोष्टी पॉवर प्ले मध्येच समजतात. तर म्हणजे मी तरी सुद्धा म्हणेन की RCBच्या पॉवर प्ले मध्ये गोष्टी तेवढ्या क्लिअर नव्हत्या, हळूहळू कळल्यानंतर पुढे जाऊन. पण गुजरातच्या पॉवर प्ले मध्ये तर समजलंच होतं की विषय संपलाय. तर येस, पण त्यांच्याकडे काही ऑप्शनही नव्हतं. आणि मुळात स्कोरच एवढा होता ना की म्हणजे संपला होता विषय तिथेच. म्हणजे आणि गुजरातच काय, त्या ठिकाणी अगदी मी म्हणेन की SRH किंवा RR की ज्यांचं फायर पॉवर आहे तरी सुद्धा डिफिकल्टच होतं. बिकॉज RCBचा बॉलिंग अटॅक इतका पण काही वीक नाही. एखाद दुसरा बॉलर कधी चालतो कधी नाही चालत, दॅट्स अनदर प्रॉब्लेम. पण इतकाही वीक नाही की 250 पण रन डिफेंड करू नाही शकणार. एक्झॅक्टली. सो त्यांनी तरी प्रयत्न केला शेपर्डला बॉलिंग घेऊन. आय डोंट नो व्हाय, बट ठीक आहे. पण ऑलरेडी शेपर्डला जेव्हा बॉलिंग दिली तोपर्यंत तसाही विषय संपलेला होता, त्यामुळे तसा काही फरक पडणार नव्हता. बट येस. आणि तर आपण आता ज्यांनी खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन केलंय तिथून सुरुवात करूया. पहिले तर मला असं वाटतं की गुजरात टॉस जिंकली आणि त्यांनी ऑफकोर्स म्हणजे ह्या कॉन्फिडन्सने बॉलिंग घेतली की म्हणजे हे बॅटिंग पिच आहे आणि जनरली इकडे जो सेकंड बॅटिंग करतो त्याचे विनिंग पर्सेंटेज वगैरे चांगले वगैरे ठीक आहे. पण आतापर्यंत मी असं बघितलंय गुजरातच्या बाबतीत तरी की जेव्हा ते पहिले बॅटिंग करतात तेव्हा एकतर काही स्कोर कार्डचं स्कोरबोर्डचं प्रेशर नसतं त्यांच्यावर आणि ते 180, 190, 200च्या रेंजमध्ये रन करतात आणि मग त्यांच्या बॉलर्सकडे ते स्किल आहे टू डिफेंड दॅट. बरोबर. पण ना हे जे तू काय म्हणतोस ना, हे त्यांच्या अहमदाबादच्या पिचेसना खूप सूट होते. एक्झॅक्टली. बरोबर. पण हे हाय अल्टिट्यूड धरमशालाचं पिच आहे, धरमशालाचं ग्राउंड आहे, जिथे बॉल नुसता टच जरी झाला बॅटला तरी ट्रॅव्हल करतो. बरोबर. काल कितीतरी शॉट्स असे पाहिले पाटीदारचे, अजिबात मिडल ऑफ द बॅट नव्हते, बॉटमला लागून वगैरे ट्रॅव्हल केले. सो हे लॉजिक अहमदाबादसाठी त्यांचं चांगलं आहे, पण दे नीड टू अक्लमटाइज. बरोबर. थोडं ऍडजस्ट केलंच पाहिजे. राईट. एवढी मोठी टीम आहे म्हणल्यानंतर, पण ते संभव झालं. बट एनिवे, कॉंग्रॅच्युलेशन्स. आता संडेला एक टीम तर आता पोचलेली RCB आणि ज्या पद्धतीने ते खेळले तर असं म्हणायला हरकत नाही की म्हणजे देर आर 60-70% चान्सेस की पुन्हा एकदा RCB कडे ट्रॉफी येईल असं वाटतंय. आणि तो कॉन्फिडन्स घेऊनच ते पुढे चाललेत आणि पॉइंट्स टेबलमध्ये पण म्हणजे पहिल्या नंबरलाच होते, कारण ते त्याच कॉन्फिडन्सने मागच्या IPLच्याच कॉन्फिडन्सने त्यांनी या IPL ला चालू केलं आणि त्या पद्धतीनेच ते पुढे जातात. सो कुडोज टू RCB. आणि तर आपण प्लेयर्स वर येणार होतो, तर पहिला प्लेयर नो डाऊट रजत पाटीदार की 33 बॉल 93 रन, दॅट इज इनसेन. म्हणजे आणि त्यातून तो नॉट आउट पण राहिलाय. सो 281चा स्ट्राईक रेटने तो खेळलाय. आणि मला असं वाटतं की थोडासा तो भडकला पण होता की आपण मागच्या व्हिडिओमध्ये किशनचं एवढं कौतुक केलं इमर्जिंग कॅप्टन म्हणून, आणि आपण रजत पाटीदारला सरळ विसरलो. बरोबर. ऍब्सोल्युटली. म्हणजे तो इंडियाच्या T20 स्कीम मध्ये आता आय डोंट नो व्हॉट एल्स ही कॅन डू की तो नोटीस होईल आणि त्याला चान्सेस मिळतील. बट त्यांनी त्याच्या साईडने सगळे प्रयत्न केलेले. मला असं वाटतं त्याने त्याच्या साईडने पूर्ण प्रयत्न केले आणि कॅप्टन तो होऊ शकतो का नाही होऊ शकत ह्याच्यावर प्रश्नचिन्ह आहे. पण मी तुला एक सांगू, मला असं वाटतं की ही इज गिव्हिंग अ टफ कॉम्पिटिशन टू श्रेयस अय्यर.
बिकॉज तो नंबर 4चा बॅट्समन आहे आणि गुड फॉर हिम की तो ओपनर नाहीये, कारण ओपनर साठी ऑलरेडी कॉम्पिटिशन आहे टीम Yeah. इंडियासाठी. बट त्याने मी असं म्हणेन की त्याने खूपच चांगला स्पॉट निवडलाय नंबर 4 की जिथे ऍक्च्युली गॅप आहे इंडियाच्या टीममध्ये. पण अगेन नाही माहिती की त्याला ती गॅप इतक्या लगेच त्याला ते घेतील नाही घेतील. आय डाऊट इट. आणि मलाही असं वाटतं की अजून एक सीझन कदाचित बघितल्यानंतर पुन्हा एकदा त्याने कदाचित नेक्स्ट सीझन मध्ये जर परफॉर्म केलं तर नक्कीच त्याच्यासाठी दारं उघडतील. पण आता Yeah. कदाचित इट्स टू अर्ली फॉर टीम टू डिसाइड. बरोबर. बट आता आय थिंक इंग्लंडच्या T20s आहेत, सो त्या टीम कडे आपण नंतर बघू शकतो. ऍक्च्युली एक्साइटेड की कशी टीम आता स्ट्रक्चर करतात राईट वर्ल्ड राईट कप नंतर. राईट. पण हा म्हणजे बघू. नक्कीच जर जर नवीन प्लेयर्सना आता जर चान्सेस द्यायचं ठरवत असतील तर ही इज अ गुड प्लेअर टू वॉच आउट. आणि बट कमिंग बॅक टू कालचा परफॉर्मन्स अमेझिंग. म्हणजे त्याने तो नेक्स्ट लेवल खेळत होता आणि अरे म्हणजे ना ते एक एक शॉट बघण्यासारखे होते. तो दिसतो एवढूसा पण द पॉवर ही जनरेट पॉवर आणि कॉन्फिडन्स. अरे तो रबाडाला जो काय शॉट मारलाय कव्हर्सवर बॅकफुटवर 6 मार तुम्ही आणि तेही स्लोअर बनला. एक्झॅक्टली. हाऊ कॅन यू डू दॅट? दिस इज कोहली लेवल एक्झिक्युशन. खरंच. येस येस 9-6. कोहलीची रिॲक्शन पण तशीच होती. येस येस. काय होतं हे? भारी शॉट होता म्हणजे प्रश्नच नाही. त्याने म्हणजे तो नेक्स्ट लेवल खेळला. 9 सिक्सेस 5 4 आहेत आणि प्रश्नच नाही. म्हणजे त्याने वन साइडेड मॅचला फिरवलं. आणि कुठेतरी ऍक्च्युली असं वाटत होतं म्हणजे त्याच्या इनिंग बद्दल अजून जास्त कौतुक यासाठी की जेव्हा आरसीबीला खूप ग्रेट स्टार्ट मिळाली होती कोहली आणि अय्यर व्यंकटेश अय्यरने भलेही 7च बॉल खेळले असतील पण तो म्हणजे खतरनाक. येस येस. आणि इव्हन देवदत्त पडिक्कल तो सुद्धा चांगला म्हणजे खूपच चांगला खेळला. सो टिकून खेळला आणि त्याच्यामुळे असं वाटत होतं की कमालच स्टार्ट मिळाली. आणि जेसन होल्डरने एकदम एकाच ओव्हरमध्ये येऊन ज्या त्या देवदत्त पडिक्कल आणि कोहली आउट झाला आणि त्याच्यानंतर असं झालं की आता कठीण आहे बॉस. आता म्हणजे तेव्हा असं वाटलं की 200 पण होत आहेत का आता, कारण म्हणजे रन रेट पण स्लो झाला होता. राईट. नवीन बॅट्समन दोन्ही बॅट्समन नवीन आणि कृणाल पांड्या सुरुवातीला बरेच बॉल खूप म्हणजे तो रन बॉलच खेळत होता ऑलमोस्ट. सो कुठेतरी असं वाटलं की एक तर रन रेट पण खाली घसरलाय आणि जर रन रेट वाढवायला गेले आता हे रिस्क घ्यायला गेले तर पुन्हा एकदा विकेटचे चान्सेस आहेत. कारण त्यावेळेला मी असं म्हणेन की गुजरातने त्या 2 ओव्हर होत्या ना की जेसन होल्डर एक तर त्याला 2 विकेट मिळाले लगेच आणि इमिजिएटली त्याच्यानंतर राशिद खानची ओव्हर होती की ज्याला परत एकदा रन्सच नव्हते. म्हणजे 2-3 रन का 4-5 रन समथिंग काहीतरी. म्हणजे असं बाउंड्रीज नव्हत्या काही नव्हतं. सिंगल्सच फक्त मिळत होते. त्यात पण डॉट बॉल्स होते. सो कुठेतरी असं वाटलं होतं की संपला विषय. म्हणजे आता ती टोटल नाही होऊ शकत ज्या टोटलने सुरुवात केलेली आरसीबीने. बट रजत पाटीदार हॅज प्लेड अ फॅन्टॅस्टिक वेगळ्याच झोन मध्ये होता. येस येस. म्हणजे इव्हन कृणालनी नंतर एक्सलरेट केलं आणि डेव्हिड फार करू शकला नाही काही. जितेश शर्मा सपोजिटली त्यांनी खूप अंडर परफॉर्म केलं या सीझनला पण 5 बॉल 15 शेवटी येऊन इट्स अ गुड स्कोर. सो सेकंड मला असं वाटतं ऑफकोर्स विराट कोहली की 25 बॉल 43 रन्स आणि तो अनफॉर्च्युनेटली ते एज लागून आउट झाला. बट म्हणजे तो बॉल आउट करण्यासारखा अजिबात नव्हता. आणि ते कोहलीचा मी विराट कोहलीचा खूप मोठा फॅन आहे. पण काल त्याचा शॉट चुकला मी म्हणेन, कारण एवढा बाहेरचा बॉल होता. ते सुद्धा सॉर्ट ऑफ शॉर्ट बॉल होता. तो लेगला खेचायला गेला आणि त्याच्या त्या फ्रस्ट्रेशन वरून त्यालाही कळलं की यार मी खूपच मक्खन बॉल होता किंवा अगदी मक्खन नाही म्हणलं तरी तो विकेट टेकिंग बॉल नक्कीच विकेट बॉल. पण त्याचं शॉर्ट सिलेक्शन किंवा तो बाउन्स ऍक्च्युली शॉर्ट सिलेक्शन पण नाही मी नाही म्हणणार. त्याचा तो माझ्या मते बाउन्स जजमेंट करण्यात चूक झाली. तो थोडा खाली राहिला बॉल. ज्या बाउन्सला तो एक्सपेक्ट करत होता तेवढा बाउन्स नाही झाला. थोडा कमी राहिला आणि त्याच्यामुळे ते एज लागला आणि गेली. बट तरी सुद्धा त्याचं कॉन्ट्रीब्युशन. रजत पाटीदार एवढ्या रन्स करून पण नंतर म्हणाला की एवढं सोपं नव्हतं पिच. बॉल बाउन्स व्हेरिएबल बाउन्स होता. कधी खाली राहत होता कधी बाउन्स. कारण पहिल्या ओव्हर मध्ये रबाडाची पहिली ओव्हर विराट कोहलीला झेपले नाहीत पहिले 3-4 कारण सडन बाउन्स होत होते आणि स्विंग होत. एक्झॅक्टली की बाउन्स अनइव्हन होता. म्हणजे कधी वरती कधी खाली असा. आणि इट्स नॉट इझी. म्हणजे T20 सारख्या गेम मध्ये जर तुम्हाला असे बाउन्स कमी जास्त होत असतील
तर कुठल्याही बॅट्समनसाठी ते इझी नाहीये की ते पटकन जज करणं लगेच आल्या 5-10 बॉलमध्ये. अगदीच. तर अगदीच. पण तरी त्यांनी जी काही इनिंग खेळली, जे काही 25 बॉलमध्ये 43 रन केले, ते 43. खूपच चांगलं कॉन्ट्रीब्युशन. Yep. अँड द थर्ड प्लेअर इज कृणाल पांड्या. म्हणजे Yes. मी मजेत बोललो होतो काल, पण खऱ्या अर्थाने कृणाल पांड्याने दोन्ही बाबतीत म्हणजे बॉलिंगमध्ये पण आणि बॅटिंगमध्ये पण त्याने खूप चांगलं कॉन्ट्रीब्युट केलं. 28 बॉल 43 रन्स. आणि जसं तू म्हणालास की सुरुवातीला तो रन बॉल खेळत होता, बट स्टील 2 6 आणि 5 4 153 चा स्ट्राईक रेट, डिसेंट स्ट्राईक रेट आहे. आणि नक्कीच. त्या वेळेला जेव्हा ते दोघं आले, रजत आणि कृणाल, तेव्हा ते पाहिजे होतं की स्टडी होईल, विकेट जिंकल्या जाणार नाही. ते काम त्यांनी केलं. कारण आय एम शुअर डेव्हिड किंवा जितेश आले असते तर विकेट अजून गेले असते. आणि 100%. येस. आणि कुठेतरी मला खरं वाटत नव्हतं की तो एक्सेलरेट करू शकेल. कारण मला असं वाटलेलं की यार कृणाल पांड्याला का पाठवले, त्याने तो स्ट्राईक रेट आता खाली घेऊन येणार. बट ठीक आहे, म्हणजे त्याने खूप वाढवला अशातला भाग नाही, पण तरी त्याने जे काही प्रयत्न केले नंतर त्याने कव्हर अप केला आणि 153 पर्यंत घेऊन गेला. आणि नंतर तो वाढवण्याच्याच हेतूने खेळत होता आणि त्याच्यात आउट झाला, विच वॉज ऍब्सोल्युटली ओके. नाउ लेट्स टॉक अबाउट बोल. मला रबाडाला थँक्यू म्हणायचंय. रजत पाटीदारला 20 वर असताना कॅच ड्रॉप केला. एवढा काही डिफिकल्ट ड्रॉप कॅच नव्हता. इंटरनॅशनल प्लेअर साठी तो सोपा कॅच. येस. नाही, आणि आपण पहिलेच बोललो की मुळात मॅन ऑफ द मॅच हे गुजरात टायटन्सची फिल्डिंगच आहे. फिल्डिंग गिलनी सुद्धा ते श्रेय देऊन. हो की तुम्ही इतकं म्हणजे बाउंड्रीज तुमच्याकडून सुटत असतील, तुमच्याकडून एवढं जर असं म्हणजे कॅच ड्रॉप होत असतील, तर म्हणजे तुम्हीच लायसन्स देताय समोरच्या टीमला की या आणि आमचे म्हणजे स्कोर वाढवा. नक्कीच. म्हणजे आरसीबी हॅड नो बिझनेस 250 प्लस ऍक्च्युअली नाही. सो जीटीनीच खूप मदत केली. येस. तर आपण जीटीचे बॉलिंग बद्दल बोलत होतो. सो जेसन होल्डरने खूप चांगली बॉलिंग केली आणि खास करून त्याची ती ओव्हर की जेव्हा त्याने 2 विकेट घेतल्या, कोहली आणि देवदत्त पडिक्कल या दोघांची विकेट घेतली आणि एकाच ओव्हरमध्ये त्या 2 विकेट घेतल्या. बट नाईस डिसेंट बॉलिंग. रबाडा ने पण 2 विकेट घेतल्यात, पण बेकार धुतला गेला. बेकार मार खाल्ला. सो 54 रन्स 54 रन 4 ओव्हरमध्ये खूप मार खाल्लाय. आणि दी प्रसिद्ध कृष्णा, म्हणजे सिराज तर मी त्या ह्याच्यात येतच नाही. प्रसिद्ध कृष्णा मी म्हणेन चल 1 विकेट तरी घेतली. म्हणून त्यांनी प्रयत्न केला बरी टाकायचा, यॉर्कर्स वगैरे टाकून बराच प्रयत्न केला, आणि पण तो शेवटी स्वतःचे गुण येतातच बाहेर. नाही, आणि हे बघ तुम्ही त्याला असंही तुम्ही त्याला ट्रोल करता आणि तुम्ही त्याच्या म्हणजे ओव्हरला कॅचेस पण ड्रॉप करत असाल तर बिचारा म्हणजे तो म्हणजे त्याचं असं होतं की त्या आईला मी आधीच ट्रोल होतो आणि त्यात तुम्ही माझे कॅचेस नाही पकडत. तर ऍक्च्युली त्यांनी चांगली टाकली बॉल. येस. ही डिझर्व्ड बेटर दॅन दिस. येस. 4 ओव्हर 53 पेक्षा चांगलं झालं. आणि तुम्ही म्हणजे त्याच्या ओव्हरला मिसफिल्ड पण झाले, त्याच्या ओव्हरला कॅचेस पण ड्रॉप झाले. सो बिचारा म्हणजे तो काल बिचारा होता की त्याने प्रयत्न खूप केले पण समहाऊ काही नाही करू शकला. गुजरात टायटनच्या बॅटिंग बद्दल काय बोलणार, म्हणजे मी ऍक्च्युली ना म्हणजे आय डोंट ब्लेम देम की असं टार्गेट होतं त्यांना की दे हॅव टू गो, म्हणजे मारायलाच पाहिजे होतं पहिल्या बॉल पासून, ऑप्शनच नव्हता काही दुसरा. आणि ते त्यांचं टेम्पलेटच नाही, हे पण एक्झॅक्टली ते त्यांचं टेम्पलेट नाही. आणि म्हणूनच मी विचार करत होतो की टॉस जिंकून त्यांनी बॅटिंग करायला पाहिजे होती का, कारण ऍज आपण म्हणतो त्यांचं ते टेम्पलेट नाही की एवढा मोठा टार्गेट चेस करू शकू. त्यांना त्यांच्या बॉलिंगवर भरोसा होता म्हणून बॉलिंग पहिली घेतली आणि समहाऊ ते वर्क नाही झालं. आणि म्हणजे मी तेच म्हणेन की टॉसला मी नाही दोष देणार. त्यांनी टॉस जिंकला आणि त्यांनी बॅटिंग घेतली, विच वॉज परफेक्ट, काहीच त्याच्यात प्रॉब्लेम नव्हता. पण तुमची जर फिल्डिंग अशी असेल की ज्याच्यात तुम्ही 40-50 रन लीड करत असाल, तुम्ही कॅच ड्रॉप करत असाल, आता रजतच एक्झाम्पल घे ना की तो जर 20 ला आउट झाला असता तर काय एवढा स्कोर असता का? कारण तूच बघ ना, 33 बॉल 93, सो 93 हे त्याचं एकट्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे 255 मध्ये. सो जवळपास 100 रन. तर विचार कर ना, 255 मधून किंवा 260 आपण एक राऊंड फिगर पकडूया, त्याच्यातून 100 रन तू मायनस कर तर काय झालं, 160. सो तो 200 पर्यंत पण ते जवळपास पोहोचले नसते, किंवा चल पोहोचले जरी असते तरी ते एवढं प्रेशर आलं नसतं जीटीवर. सो टोटली त्यांच्या म्हणजे फिल्डिंगला मी दोष देईन.
आणि नक्कीच. हा, आणि नुसतंच फिल्डिंगला नाही, मी मला एक मिनिट पटकन त्याचं नाव बघू दे, मी नाव विसरलो. हा, दॅट पुअर गाय कुलवंत, म्हणजे म्हणजे एकतर मला झेपलं नाही एकतर तो बोल, इम्पॅक्ट बोल. प्लेअर होता, जे सबस्टिट्यूट प्लेअर होता, आणि पुअर गाय म्हणजे मी काय बोलू आता ह्याच्यावर एवढंच. ऍक्च्युली मला झेपलं नाही. एकतर तो या सीझनला या आधी एकही मॅच खेळला. हा. तुम्ही त्याला क्वालिफायरला घेताय येस. आणि तुम्ही त्याला खेळ त्याचं पहिली ओव्हर त्यांनी खूप भारी टाकली. हा. कृणालला अजिबात मारता आलं नाही, इव्हन पाटीदारला फार मारता आलं नाही. आय थिंक काहीतरी 4-5 रन दिल्या त्यांनी फक्त पहिल्या ओव्हर. राईट. हा, 3 रन दिल्या त्यांनी पहिल्या ओव्हर. हा. दुसऱ्या ओव्हरला आला आणि त्यांनी 28 रन दिल्या आणि नंतर त्यांनी मिस फील्ड पण केली, जी 4 गेली. म्हणजे खूप बॅड आउटकम आहे त्याच्या सिलेक्शनचं पण त्याचं फ्रँकली आउटिंगचं, की एक मॅच खेळायला मिळते त्यात पण नाही म्हणजे तेच ना, की आधीच मी एक्झॅक्टली तेच म्हणतो ना, की गुजरातचं पुअर फिल्डिंग, की ज्याच्यामुळे त्यांनी 50-60 रन जास्त दिले, आणि त्यातून पुअर गाय कुलवंत, की त्याला ते प्रेशर नाही हँडल झालं, आणि एक्झॅक्टली त्याची ओव्हर आहे की जिथून गेम पालटला. एक्झॅक्टली, कारण ते जे 28 रन होते त्याच्याने एवढा कॉन्फिडन्स मिळाला आरसीबीला, की जे काम आम्हाला पुढच्या 6 ओव्हरमध्ये करायचं होतं ते एका ओव्हरमध्ये झालं. त्याच्यामुळे त्यांना फ्री लायसन्स होतं, आणि जे पॉवर प्लेला सुद्धा मोठ्या मोठ्या टीम करू शकत नाही ते शेवटच्या 6 ओव्हरमध्ये आरसीबीने केले. 114 रन 6 ओव्हरमध्ये. आता ना इकडे तू बघशील त्याला 2 ओव्हर दिल्यात त्यांनी. रशीद खानची 1 ओव्हर बाकी होती. मला मान्य आहे 3ऱ्या ओव्हरला त्याच्या लई मार खाल्ला त्यांनी. आय थिंक 21 रन काहीतरी दिल्या, 20-21. पण जेव्हा तो 2 ओव्हर पहिले काहीतरी 8 रन दिले होते. हो, खूप चांगली बॉलिंग केली होती. तर तुला असं वाटतं का 3री ओव्हर त्याला द्यायला पाहिजे होती अजून? अरे कारण चल, तू त्याला नाही दिलीस, सिराजची पण 1 ओव्हर बाकी आहे. 1 ओव्हर बाकी आहे, ठीक आहे. म्हणजे अगेन सिराजने पण मार खाल्लाय, पण तरी सिराज म्हणजे तो नक्कीच चांगला बॉलर आहे यार. तो म्हणजे त्याचा दिवस नव्हता. पण म्हणजे मी हे सगळ्याच कॅप्टनच्या बाबतीत पाहिलंय आजकाल. तुम्ही एखादा 6व्या बॉलरला ओव्हर देताच कशासाठी? जर तुमचे बाकीचे बॉलर चांगले टाकतात, बट चल ठीक आहे, मार खात होते, रबाडानी मार खाल्ला, नंतर सिराजनी पण मार खाल्ला, प्रसिद्ध कृष्णा चल ठीक आहे, तो ही वॉज काय म्हणतात त्याला अनलकी. पण तुम्ही रबाडाला 4 ओव्हर कम्प्लीट करताय त्याच्या, बरोबर. कृष्णाच्या पण 4 ओव्हर कम्प्लीट करताय. रशीद खान सारख्या बॉलरची ओव्हर ठेवून तुम्ही नवीन बॉलरला देताय ज्यांनी अजूनही एकही मॅच खेळली. बरोबर. आणि सीजन मला कळत नाही. एक्झॅक्टली. आणि मी या मताचा आहे की तुम्ही एका ओव्हरवरून जज नका करू. त्याच्या पहिल्या ओव्हरला जस्ट बिकॉज त्याने कमी रन दिले आणि डिफेंड केलं, दॅट डज नॉट मीन की त्याला आज कळलंय की कशी बॉलिंग करायची. त्याने म्हणजे आपण जर 2 बॉलर बाजूबाजूला ठेवले, की दोन्ही बॉलर आहेत की जे मार खातात किंवा मार खाऊ शकतात ह्या ओव्हरला, 14व्या 15व्या ओव्हरला, तर मी नक्कीच अशा बॉलरला बॉलिंग देईन. कॉमन सेन्स आहे की मी नक्कीच अशा बॉलरला बॉलिंग देईन की ज्याला एक्सपिरियन्स जास्त आहे या 14व्या 15व्या ओव्हरला बॉलिंग करण्यात. नक्कीच. आणि त्यामध्ये नक्कीच राशिद खान किंवा मोहम्मद सिराज हे दोघंही बसतात. नक्कीच. कुलवंत सारखा नवीन बॉलर की ज्याने एकच मॅच तो खेळलाय, 1 ओव्हर टाकली, आणि तुम्ही लगेच असं गृहीत धरलं की तुम्ही त्याची पहिली ओव्हर एवढी जबरदस्त गेली, तर दुसरी ओव्हर पण आपण त्याला दिली, आणि ती पण 14वी 15वी ओव्हर. लाईक यू सेड, हाच डिफरन्स एक्सपिरियन्स आणि नवीन बॉलर मध्ये असतो. भले तो चांगला टाकत असेल नवीन बॉलर, पण एक्सपिरियन्स बॉलर ओव्हरला पहिल्या 4 बॉलमध्ये जर 20 रन खाऊन तो 5व्या बॉलला विकेट घेऊ शकतो. एक्झॅक्टली. जर तो नवीन बॉलर असेल तर तो एवढ्या रन्स खाल्ल्यानंतर तो अजून 10-15 रन देणारच. बरोबर. ऍब्सोल्युटली. कारण त्याचा तेवढा कॉन्फिडन्स नाहीये आणि एक्सपिरियन्स नाही, आणि त्याने त्या प्रेशर मध्ये एवढ्या मॅचेस खेळल्याच नाहीत की ते प्रेशर ऍब्सॉर्ब कसं करायचं किंवा कसं त्यावेळेला शांत राहायचं. एक्झॅक्टली. पाहिलंच ना, बटलर अक्षरशः वेड्या मारत होता त्याला. हो. पहिल्या 4 बॉलमध्ये 14 रन मारल्या होत्या त्याला. एक्झॅक्टली. 5व्या बॉलला त्यांनी विकेट घेतली. एक्झॅक्टली. सो ऍब्सोल्युटली. आणि ह्याच्यात मला नाही वाटत की त्याची काही चूक आहे, पण दिस वॉज अ कॅप्टन्सी मिस्टेक. म्हणजे मला नाही, ऍक्च्युअली अर्शद खान का कोण आहे त्यांचा जो आहे प्लेअर, त्यांनी चांगली बरी टाकली या IPL ला. आणि तो खेळला पण. सो वाय वुड यू ड्रॉप हिम अँड ब्रिंग हिम? ते आता माहिती. बट आणि बिकॉज त्याने एवढे रन दिले ना, त्याच्यामुळे त्याने ते
खूप प्रेशर खाली त्याने ती फिल्डिंग पण म्हणजे Misfield, त्याचं yeah, मिसफिल्ड पण yeah. झालं, कारण तो नक्कीच ऑलरेडी ही वॉज अंडर लॉट ऑफ प्रेशर की यार माझ्यामुळे एवढे रन्स केलेत आणि नक्कीच बट या त्याच्यात कुठेतरी कॅप्टन्सीचं मला असं वाटतं की चूक आहे. Yeah. बट एनिवे गुड फॉर गिल की त्याच्यातून तो शिकेल आणि हे सगळे एक्सपिरियन्स टीम इंडियासाठी पण काम येणार. सो मला असं वाटतं की याच्यातून तो नक्कीच शिकेल. सो आपण गुजरात टायटन्सच्या बॅटिंग बद्दल बोलत होतो. सो तसं काही खास काही झालंच नाही. राहुल तेवतियाला फक्त प्रॅक्टिस सेशन मिळालं पुढच्या मॅच साठी असं मी म्हणेन. एक्झॅक्टली. म्हणजे त्यांनी त्याची कला दाखवली की मी असा मारू शकतो. कला दाखवलीपेक्षा ऍक्च्युली त्याला प्रॅक्टिसच मिळाली असं मी म्हणेन. प्रॅक्टिस येस की त्याचा जो काही फॉर्म गेलेला होता तो थोडाफार प्रमाणात त्याला ते जरा थोडं रन रेट कमी असेल तरी चालेल, कारण एनिवे मॅच हातातून गेली त्यामुळे तसंही त्यांनी 200च्या स्ट्राईक रेटने मारून काय फार उखाडलं नसतं. तर त्याच्यामुळे त्याला फक्त एवढंच आहे की क्वालिफायर 2च्या बाबतीत गिलला कॉन्फिडन्स आला की राहुल तेवतियाला ठेवूया. एवढंच काय ते झालं. जॉर्ज बटलरने काय थोड्याफार प्रमाणात प्रयत्न केला, पण मुळात ना 250 रन झाले होते ना, त्यामुळे ना इथे फक्त मिरॅकलच वाचवू शकत होतं गुजरातला. आणि जॉर्ज बटलर कितीही मारत असला तरी आरसीबीला पण माहिती होतं की काहीही होणार नाही. तुला गुजरातची एकूणच समरी बघायची असेल या मॅचची तर साई सुदर्शनची विकेट बघायची. म्हणजे मी नाही पाहिली बाबा अशी विकेट. ऍब्सोल्युटली बॅड लक. म्हणजे आय नेव्हर सीन की त्याच्या हातातनं बॅट निघाली एवढ्या 3-4 वर्ष एका खेळतोय त्याच्या हातातनं बॅट सुटली आहे मी कधीच पाहिलं. पण दर मॅचला बॅट टाकत असतो इकडे तिकडे, पण त्याच्या हातातनं मी कधीच बॅट सुटलेली पाहिली नाही. ती आज सुटली ती नेमकी स्टंप. म्हणजे ऍब्सोल्युटली बॅड लक की सॉरी माझी जीभ काळी आहे आणि सॉरी म्हणजे तो खरं तर प्रेशर खाली खेळतो असं मला वाटलं होतं, म्हणजे नाही खेळू शकत असं मला वाटलं होतं, पण त्याने जी काही सुरुवात केली तेव्हा अजिबात असं वाटलं नाही की तो अंडर प्रेशर खेळतोय किंवा त्याच्यावर प्रेशर आहे. तो याने खूप चांगला स्टार्ट केलं होतं आणि ही वॉज गोईंग प्रिटी वेल. चांगला खेळ. एक्झॅक्टली चांगला खेळ होता. आणि जो म्हणजे हिट विकेट झाला तो बॉल पण बाउंड्रीला गेला होता. हो. इट्स लाईक अ वर्स्ट लक. म्हणजे नव्हतंच गुजरातच्या म्हणजे नशिबातच नव्हतं आपण असं म्हणूया. म्हणजे एकतर त्यांची पुअर फिल्डिंग आणि यामुळे 250 रन त्यांनी खाल्ली. हा इथेच अर्धा काय मी म्हणेन 80% मॅच तर इथेच संपली. जे काही थोडंफार 20% जे काही बाकी होतं त्याच्यात तर त्यांचं टेम्पलेट असं आहे की ज्याच्यात तुम्ही पहिल्या 3 बॅट्समन कडूनच एक्सपेक्ट करता. आणि त्यात पण जेव्हा तुमचं असं एक्स्ट्रीम बॅड लक असतं की जेव्हा साई सुदर्शनची बॅट उडून स्टंपवर जाते तेव्हा तिथेच संपतो विषय. म्हणजे मग 99% मॅच ते तिथे हरले, ते संपला होता. तुझी जशी संघटना आहे ना की बुमराला विकेट द्या, तशी मी पण एक संघटना उघडली आहे. भुवनेश्वर कुमारला टीम मध्ये घ्या परत भारताच्या. कारण 250चा टार्गेट चेस करताना तुम्ही पहिल्या ओव्हरला पॉवर प्ले मध्ये फक्त 2 रन देता, नंतर पुढच्या ओव्हरला येऊन तुम्ही गिलला आउट करता. एक्झॅक्टली. आणि काय त्याचं वय आय थिंक 36-37 काय वय त्याचं बघायला लागेल. पण ऍज अ बॉलर ही इज लिटल ओल्ड. म्हणजे ऍज अ बॅट्समन चालून जातं या एजला, बिकॉज ऑफकोर्स बॉडीला तेवढा स्ट्रेन येत नाही जेवढा बॉलरच्या येतो, आणि खास करून फास्ट बॉलर. बट टफ आहे. म्हणजे तो तसा खेळतोय पण म्हणजे तो डिझर्विंग आहे. येस, प्रत्येक बॉल मध्ये त्याचा एक्सपिरियन्स असा दिसतो. आणि काहीच आशिष नेहरा सारखे प्लेअर जर कमबॅक करू शकतात T20 साइड मध्ये तर भुवनेश्वर कुमारनी काम नाही करायचं. आणि ही इज डुईंग दॅट नंबर्स. आणि फॉर्च्युनेटली और अनफॉर्च्युनेटली हर्षदीप सिंग वर्ल्ड कप पासूनच त्याचं थोडेसे परफॉर्मन्सेस पुअर झाले, रंग दिसायला म्हणजे आणि या IPL ला तर तुम्ही पाहिलंच असेल. येस. सो नक्कीच त्याला आपण एक ट्राय करू शकतो असं मला वाटतं. नॉट जस्ट बिकॉज तो आरसीबीचा प्लेअर आहे, पण तो नाही त्याने. आणि दिस इज नॉट द फर्स्ट सीझन, तो मागच्या सीझन मध्ये खेळला. बट अगेन इट्स अ टफ कॉल, कारण नवीन प्लेअरला बसून तुम्ही म्हणजे एक म्हणजे 30+ जुन्या प्लेअरला घेणं कितपत असं करतील मला डाऊट आहे. बट येस, तू जे म्हणतोयस ते ऍब्सोल्युटली खरं आहे. बट एनिवे ऍटलिस्ट काही नाही तर IPL चे सीझन पर सीझन त्याला मिळत राहत आणि त्यातून टीम इंडियामध्ये सिलेक्शन झालं तर नथिंग लाईक इट, चांगलंच आहे.
सो तू आता बोलतोच आहेस तर आपण आरसीबीचं बॉलिंग लाईनअप जर बघितलं तर ऑफकोर्स त्याने त्याचा इम्पॅक्ट अप्रतिम होता. पण जेकब डफी 3 विकेट घेतलेत. नो डाऊट त्याने 10च्या इकॉनॉमीने टाकले, पण तेवढे रन होते त्यामुळे मारलं जाणार. एक्झॅक्टली. आणि तू शेपट सोडलंस तर सगळ्यांचा इकॉनॉमी 10च्या आत. येस या 250च्या चेसला हे असं होणं इट्स येस कमेंडेबल. आणि त्याने 3 विकेट घेतलेत आणि त्याच्या पाठोपाठ मी असं म्हणेन कृणाल पांड्या व्हेरी वेल डन. म्हणजे एवढे तर फास्ट बॉलर नाही बाउन्सर टाकत जेवढे कृणाल पांड्या टाकतो ऍक्च्युली. हा काल बाउन्सरवर विकेट मिळाली. येस. आणि त्यानेही 2 विकेट घेतल्यात आणि 16 रन फक्त. आणि ओव्हर पण कम्प्लीट नाही झाली, 20वी ओव्हर पण तो टाकत होता. सो कुडोस कृणाल पांड्या. येस. मुंबईतनं रिलीज झाल्यानंतर लखनौकडे होता आय थिंक तो 2-3 वर्ष. तेव्हा त्याला एवढा चान्स मिळाले नाहीत आणि परफॉर्मन्सही त्याचा दिसला नाही. राईट. पण आरसीबीच्या कलर्स मध्ये आल्यानंतर काहीतरी वेगळ्याच लेवलला परफॉर्म करतोय. मागच्या सीझनला पण आणि या सीझनला पण. अमेझिंग. आणि सध्या त्याच्या भावापेक्षा जास्त चांगला. एक्झॅक्टली. मी त्याच मुद्द्यावर येत होतो की कुठला तरी पांड्या खेळला या सीझन. सो बट वेल डन. म्हणजे प्रश्नच नाही. तो जेवढे एक्सपेरिमेंट करतोय बॉलिंग मध्ये त्यालाही माहिती आहे की कुठेतरी त्याच्या बॉलिंग मध्ये लिमिटेशन्स आहेत. तो तसा बॉलर नाहीये, बट त्याने त्याच्यावर मेहनत घेऊन तो व्हेरिएशन आणण्याचा प्रयत्न करतोय. तो बॅटिंग मध्ये खूप मेहनत घेतोय आणि तो मेहनती प्लेअर आहे हे दिसतंय बेसिकली. सो आणि त्याच्या मेहनतीचं फळ त्याला मिळतंय. तो प्रत्येक वेळेला त्या म्हणजे टॉप 3 टॉप 5 टीम मधले जर परफॉर्मर्स बघितले आरसीबीचे तर त्याच्यात कुठे ना कुठेतरी तो असतो. सो दॅट्स अ गुड जॉब. आणि राशिक सलाम वेल डन. 3 ओव्हर. येस सलाम आहे. 3 ओव्हर. एक आकडा दिसतोय ना मला इकडे. एक मेडन टाकली त्यांनी 250च्या. येस पहिलीच ओव्हर त्याची. डबल विकेट मेडन. 2 विकेट्स ज्या त्याला मिळाल्या एक्झॅक्टली त्या पहिल्याच ओव्हरला आणि ती मेडन ओव्हर. बाप रे. ऍब्सोल्युटली कमेंडेबल. येस. आणि 3 ओव्हर 24 रन 2 विकेट. खूपच सुंदर. प्रश्नच. आणि आरसीबी या मॅच मधनं इतका भयंकर कॉन्फिडन्स घेऊन जाणार आहे. येस. आणि मगाशी आपण जे म्हणालो ना की कॉन्फिडन्स आरसीबी कडे एनिवे होता आणि ते कॅरी फॉरवर्ड करतीलच. पण राशिक सलाम बिईंग अ न्यू बॉलर, न्यू कमर, त्याला सुद्धा जो कॉन्फिडन्स मिळेल की यार म्हणजे पडतायत माझे लाईन अँड लेंथ बरोबर पडतीये. एक्झॅक्टली. आणि पहिले 2-3 मॅच सोडले तर तो आय थिंक प्रत्येक मॅच खेळला. तो टीम मध्ये आलाय तो सगळ्या मॅचेस खेळ. येस. त्याला असंच एखादी मॅच वाईट टाकली बसवला असं नाही. येस. आणि एनिवे आरसीबी कडे चांगले बॉलर होतेच, पण त्याच्यात बिकॉज रशिक सलामला आता तो कॉन्फिडन्स मिळाल्यामुळे ना आरसीबीची बॉलिंग लाईनअप त्या एका बॉलरमुळे पण अजून जास्त स्ट्रॉंग झाली की यार. एक्झॅक्टली. म्हणजे तो आता त्याला फक्त ते न्यू कमर म्हणून किंवा 2 ओव्हर टाकून घेऊया याच्याकडून असं नाही बघत. सो तो आता 4 ओव्हरचा बॉलर झालाय बिकॉज त्याने ज्या पद्धतीने तो कॉन्फिडन्सने येतोय तर तो 2 ओव्हरचा बॉलर नाही राहिला एवढं नक्की. तर व्हेरी वेल डन. आणि पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन. आणि आता ते आलेच आहेत फायनलला आणि आपण माझ्या मते सगळ्यांना कव्हर केलंय. आता पटकन तुला काय वाटतं SRH आणि RR आजच मॅच आहे आणि काय तुझं प्रेडिक्शन? मला मी तुला म्हटलं तसं मला वाटतं SRH इज अ टू गुड अ साइड टू लूज दिस मॅच. अगेन आरसीबीला हरवलं त्यांनी लास्ट मॅच त्यांच्या मॅच मध्ये. त्यातून त्यांनी प्रचंड कॉन्फिडन्स घेतलाय. त्यांची बॅटिंग क्लिक होतीये. क्लासन सारखा प्लेअर नंबर 4 ला येऊन ऑरेंज कॅप होल्डर प्लेअर होऊ शकतोय. राईट. अमेझिंग आहे. आणि बॉलिंग मध्ये जी काय सुधारणा झाली आहे साकिब हुसेन, हिंगे, पॅट कमिन्स आल्याने अजून मजबूत झाली आहे साईड. ईशान मलिंगाने म्हणजे त्याला सगळ्यांनी अंडर एस्टिमेट केलं होतं मागच्या सीझन नंतर, पण त्यांनी जो काही टर्न अराउंड दिला या सीझनला नो डाऊट आय थिंक. म्हणजे मला राजस्थानच्या साईड मध्ये असं बरेचदा वाटतं की पहिले 2 जर फ्लॉप झाले म्हणजे सूर्यवंशी आणि जयस्वाल आउट झाले तर नंतर वीक पडते. नंतर एक्झॅक्टली 200 पर्यंत पोहोचायला त्यांना दमछाक होत. सो तशी त्यांची बॅटिंग फार म्हणजे पहिल्या टॉप 2 वर टॉप 3 वर रिलायंट आहे. राईट. त्यामुळे म्हणून मला वाटतं हैदराबाद. येस. मलाही असं वाटतं की कुठेतरी हैदराबादचा पलडा भारी आहे अनलेस अँड अंटिल राजस्थानचे 2 प्लेयर्स एक्स्ट्रीम लेवलला जर फुटले. ते म्हणजे एक तर 2च प्लेयरचं बोलतो मी. एक म्हणजे वैभव सूर्यवंशी की तो म्हणजे वायझेडच खेळला समजा
तो आणि दुसरा प्लेअर इज जॉफ्रा आर्चर, की त्याचा जर दिवसच असेल की बॉलिंग मध्ये त्याने एक्स्ट्रीमच लेवलला काहीतरी बॉलिंग केली आणि विकेट. खूप बघण्यासारखी कॉन्टेस्ट असणार आहे. एड अभिषेक वर्सेस जॉफ्रा आर्चर पॉवर प्ले मध्ये मजा येईल बघायला. हा म्हणजे जर मी असं म्हणून मला असं एवढंच वाटतं की हैदराबादला जर जयस्वाल आणि जॉफ्रा आर्चरवरचं औषध जर मिळालं तर मग राजस्थानला हरवणं इज क्वाईट इझी. सो बट अदरवाईज येस, ओव्हरऑल बघता पास्ट परफॉर्मन्स आणि हे सगळं बघता हैदराबादचं थोडंसं पलडा भारी आहे. सो बघूया, एक्साइटिंग होणार आहे. आणि क्वालिफायर 2 साठी कुठली टीम जाते हे पण आता आजच कळेल सगळ्यांना. मजा येणार आहे, धमाल येणार आहे. आणि मला असं वाटतं की जशी क्वालिफायर 1 एवढे रन झाले तसं मला असं वाटतं कुठेतरी ह्याही मॅचला बट आय होप दोन्ही साईडचं कॉन्ट्रीब्युशन असेल त्याचं. हा ऑफकोर्स जीटी सारखं टेम्पलेट या दोन्ही टीमचं नाहीये. हा म्हणजे वन साइडेड व्हायला नको एवढं. हा वन साइडेड नको व्हायला. बट येस, फायर पॉवर दोन्ही टीमकडे, सो ते बघायला मजा येणार आहे. आणि अशीच मजा तुम्हाला आमचे व्हिडिओज बघायला पण येणार आहे. सो तुम्ही फुलटॉस मराठीचे असे सगळे व्हिडिओ बघत राहा, आम्हाला कळवत राहा, आम्हाला कमेंट करा, तुम्हाला काय वाटते प्रेडिक्शन ते कळवा, तुम्हाला कोण वाटतंय की कुठला प्लेअर फुटणार आहे आजच्या मॅचमध्ये ते कळवा, किंवा पुढच्या मॅचमध्ये क्वालिफायर 2 मध्ये काय होणार आहे, जी टीम मागून येते ती पुढे जाणार आहे आणि फायनल पर्यंत पोहोचणार आहे का, जी टीम त्यांच्या ज्या काही चुका होत्या त्या दुरुस्त करू शकणार आहे, हेही सगळं बघायला मजा येणार आहे. आणि रंगणार आहे या सगळ्या मॅचेस, आता धमाल येते. आणि अशीच धमाल तुम्ही आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या रील्स बघून आणि शॉर्ट्स बघून पण घेऊ शकता. असंच प्रेम करत राहा, व्हिडिओज बघत राहा आणि सबस्क्राईब करा रे. काय जाते तुम्हाला एक बटन दाबायला, एकच बटन. एक बटन दाबायचा किती आळशीपणा. पटकन एक बटन दाबून टाका आणि अशा पद्धतीने आम्हालाही जरा थोडं प्रोत्साहन द्या. ज्या पद्धतीने रजत पाटीदार खेळलाय ना एवढ्याच, अशा धपाधप सबस्क्राईब करा आणि एन्जॉय करा फुलटॉस मराठी.